पण जर पाहिलं दैठणे गुंजाळ आणि वडगाव आमली या दोन गावांना जोडणारा हाच तो रस्ता आहे। परंतु आता जो रस्ता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवला तो रस्ता तिथपर्यंत संपतो जिथपर्यंत मुर्मीकरणाचं काम झालंय। आता जर 6 महिने निधी येऊन जर रस्त्याचं काम पेंडिंग पडतायत तर हा जो पुढला रस्ता आहे आपण पाहू शकता अक्षरशः टू व्हीलर चालवणं ही अशक्य गोष्ट आहे। मी खरं सांगतो तुम्हाला, रस्त्याच्या कडे वाढलेली झाडं, म्हणजे एक जर फोर व्हीलर जर समोरून जर आली किंवा दैठणे गुंजाळवरून जर वडगाव आमलीला फोर व्हीलर जात असेल किंवा वडगाव आमलीवरून जर दैठणे गुंजाळला फोर व्हीलर जात असेल, जर समोरासमोर जर 2 फोर व्हीलर आल्या तर किमान 1-1.5 किलोमीटर अंतरावरती दुसरी फोर व्हीलर रिव्हर्सने पाठीमाग घ्यावी लागती। याचे इतकं दुर्दैव खरं तर कुठलंच नसेल। आणि सामान्य लोकांची किंवा शाळेतले जे विद्यार्थी आहेत, मग हायस्कूलचे विद्यार्थी असतील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले विद्यार्थी असतील, कॉलेजला जाणारे ज्युनियर कॉलेजला जाणारे विद्यार्थी असतील, त्यांचे होणारे हाल किंवा नोकरदार वर्ग आहे, कंपनी कामगार आहेत, शेतकरी आहेत। आज आपण जर पाहिलं रोज शेतकरी भाजीपाला तरकारी घेऊन पाटच मार्केटला जात आहेत किंवा कांदा उत्पादक शेतकरी आहेत। आता मी तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण रस्त्याची परिस्थिती तुम्हाला दाखवतो। ही परिस्थिती तुम्ही पहा। आता गाडी कशा पद्धतीने चाललेली आहे तुम्हाला आता कॅमेरा जसा हालतो तशा पद्धतीने तुमच्या लक्षात येईलच। एकदम चुकीचा रस्ता आहे। एखाद्याचा जीव गेल्यानंतर या रस्त्याचं काम होणार का? प्रशासन कधी या रस्त्याकडे लक्ष देणार? आता पाऊस थोडा आहे तरी पण गाडी एवढी घसरतीये, गाडी चिखल गुततोय, गाडी फसती। आता रस्ता नेमकी कधी होणार माहित नाही, परंतु या रस्त्याची एवढी गरज आहे, अतोनात गरज आहे। परंतु या रस्त्याची झालेली काय दुर्दशा आहे ती तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा कशा पद्धतीने। आता आम्ही दोघं गाडीवर बसून चाललोय टू व्हीलर वरती, पाठीमाग गाडीवरती काही बोजा नाही, फक्त आम्ही दोघच जण चाललेलो आहे। तर गाडी एवढी भयानक स्लिप झाली, एवढा चिखल आहे समोर, गाडीत सगळा गाळ गुतलाय। सामान्य लोकांचे प्रश्न कधी मार्गी लागणार आहेत? आता आपण पाहू शकतो हा पुढला रस्ता आहे। या पुढल्या रस्ते सुद्धा दुर्दशा तुम्ही पाहू शकता, सगळे खड्डेमय परिस्थिती या रस्ते झालेली आहे। खासदार निधीतून आपण रस्ता होता, दिलीप गांधींनी या रस्त्याचं काम केलं होतं। आता बघा या रस्त्याची परिस्थिती। आता हा जो रोड आहे कल्याण हायवे ते भांडगाव या 2 गावांना जोडणारा हा रस्ता आहे। आता या रस्त्यावरती पाणी आहे आणि पाणी असताना तुम्ही पाहू शकता की रस्त्यावरती किती खड्डे आहेत। आता वडगाव आमली या गावात आहेत आपण सध्या, तुम्हाला मी समोर दाखवतो। वरती इथं आहे ग्राम सचिवालय कार्यालय वडगाव आमली, संत गाडगेबाबा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार 2004 साली या गावाला मिळाला। परंतु गावातले जे रस्ते आहेत ही परिस्थिती पहा तुम्ही वडगाव आमलीच्या रस्त्यांची। एक आदर्श गाव आहे हिवरे बाजार, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या गावानंतर या गावाचं नाव खरं तर तालुकाभर चर्चेत होतं, जिल्हाभर चर्चेत होतं। आता ही परिस्थिती तुम्ही पहा, या रस्त्यांवरती पडलेले जे खड्डे आहेत, आता हे जे अंतर आहे इथं जवळजवळ 1-1.5 फुटाच्या आसपास मी जे उभा आहे इथं लय अंतर, ही लेवल जर काढली तर 1 फूट खोल खड्डा गेलाय। म्हणजे शासनाची जबाबदारी आहे, इथल्या आमदाराची जबाबदारी आहे, जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी, या गणाचा असणारा पंचायत समिती सदस्य त्याची जबाबदारी आहे। पण नेमकी जबाबदारी अंगावरती घेणार कोण? का फक्त मतदानापुरतच तुम्हाला मतदार हवे आहेत, सामान्य माणूस हवा आहे, आणि तुमची खुर्ची तुम्हाला मिळाल्यानंतर
तुम्ही सामान्य माणसाला सहजरित्या कोलून देण्याचा प्रयत्न करता. आज हे आदर्श गाव वडगाव अंमली, सामान्य माणसाने नेमकी कोणाला दाद मागायची. आता इथं तुम्ही परिस्थिती पाहू शकताय रस्त्याची. इथला पुढला हा खड्डा बघा, पूर्णपणे हा रस्ता आहे पूर्ण खड्डामय झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्यासोबत एक नागरिक आहेत इथले. किती त्रास होतोय का तुम्हाला या रस्त्याचा? काय वाटत नाही का रस्ता झाला पाहिजे? रस्ता झालाच पाहिजे. वडगाव अंमलीचे एक नागरिक आहेत आपल्यासोबत, काय म्हणणं आहे तुमचं? रस्ता हा झालाच पाहिजे 10 मैलापर्यंत. हे खड्डे खुड्डे झालेले आहेत, तर गाड्यांना त्रास होते, पावसात त्रास होते, पाणी साचते. आता किती वर्षापासून तुम्ही हा त्रास काढताय? आता हे 4-5 वर्ष झाली याला.